असं एकही पुस्तक नव्हतं की जे त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे कोणत्याही विषयाचं ते वाचलं नव्हतं. असा कोणताही विषय नव्हता. कसं बघा, प्रत्येक जण काय करते का, डॉक्टर होते डॉक्टरचे पुस्तक वाचते डॉक्टर होते, एखादा वकील होते वकिलाचे पुस्तक वाचते वकील होते. पण बाबासाहेब आंबेडकर असं व्यक्तिमत्व होतं की ज्यानं कायद्याचा अभ्यास करून वकील झाला, अर्थशास्त्राचा अभ्यास करून अर्थशास्त्रज्ञ झाला, संविधानाचा अभ्यास करून संविधानकर्ता झाला आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास करून मानववंशशास्त्रज्ञ झाला. म्हणजे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं पकड बनवली. त्यामुळे एवढा असा विद्वान माणूस त्या काळामध्ये कोणी नव्हता. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आहे, पण परिस्थिती बदलत आहे. आता नवीन ज्ञानाच्या कक्षा सुद्धा वाढलेल्या आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना हे ज्ञानाचं असं एक हे होतं, म्हणजे एक भूक होती ज्ञानाची, जिज्ञासा होती. अरे तुम्हाला छोटा प्रसंग समजते ना काय सांगतो ते, समजायला की नाही? डोक्यावरून चाललं काय एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला समज. एका दिवशी बाबासाहेब आंबेडकर शनिवारी लायब्ररीमध्ये बसले. लायब्ररीमध्ये म्हणजे जिथे पुस्तकं असतात है ना, ग्रंथालय, त्याच्यामध्ये पुस्तकं असतात, ठेवलेली पुस्तकं वाचतात. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक घेतलं होतं मोठं, 600-700 पानाचं. त्याच्यामध्ये भारतातल्या सगळ्या खेड्याची माहिती होती. कोणत्या खेड्यामध्ये लोकसंख्या किती आहे, कशा पद्धतीने जीवनमान आहे, असं त्याची माहिती पूर्ण भारताची. ते पुस्तक ते घेऊन बसले शनिवारी. आणि लायब्ररी एवढी मोठी होती ती की त्या लायब्ररीमध्ये पुस्तकाच्या रॅक असतात ठेवलेल्या आणि तिथं ते खुर्च्या असतात. मला जर तुम्ही जसं आपण वर्ग लावताना काय होते, एखादं पोरग कधी कधी वर्गात राहते है की नाही, वर्गात आपला खूप छोटा आहे, आपण लक्ष देत नाही, मग ते म्हणजे आम्ही मध्ये जाऊ मग आपण लगेच दरवाजा काढतो चल बाहेर निघू है की नाही. तशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर शनिवारच्या दिवशी लायब्ररीमध्ये बसले. लायब्ररी एवढी मोठी होती, पूर्ण पुस्तकाच्या रॅक होत्या आणि ते पलीकडे खुर्चीवर बसले होते. तर जेव्हा ते माणूस 5 वाजले बंद झालं, लायब्ररी बंद झाल्यानंतर ते माणूस गेट लावू लागला. तर ते तिकडे बसले तर याचं लक्षात नाही, यायला वाटत 5 वाजले, सगळेजण माहिती टाइम माहित होते त्या लहान लहान हे नाही, सगळे निघून जातात म्हणून त्याला काही लक्ष दिलं नाही. 5 वाजता त्यानं लायब्ररीचा दरवाजा, खूप दूरचा दरवाजा होता, खूप मोठी लायब्ररी होती, ते मध्ये बसले होते, हे लक्ष दे. मग तिथं गेल्यानंतर त्यानं दरवाजा लावला बाहेरून आणि तो निघून गेला. बाबासाहेब आंबेडकर तिथंच वाचत बसले. आता त्याला वाटलं की बाबा 5 वाजले नाही, ते वेळ कधी बसतील वेळ नाही पाहिजे किती वाजले काय. मग ते बसल्यानंतर शनिवार गेला, रविवारी सुट्टी. हे बोललो बघ, सोमवारी सकाळी 10 वाजता लायब्ररीवर आला, त्याने गेट उघडलं, झाडासाठी तो मध्ये गेला. तो मध्ये गेला तर पाहत त्या बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचायचं. तर ते बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणतात काय म्हणे आज वेळ झाला नाही का लायब्ररी बंद करायला. तर ते हाफ झालं म्हणे, वेळ झाला नाही, आज सोमवार आहे, सकाळचा दिवस आहे सोमवार, तुम्ही शनिवार गेला रविवार बी गेला, आज मी सोमवारी झाडासाठी सकाळी आलो म्हणे. तुम्हाला हे लक्षात, ते म्हणे आज सोमवार आहे का, हो आज सोमवार. म्हणजे एवढी तल्लीनता होती. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 6 डिसेंबर 1956 वारले त्यावेळेस त्याच्या शरीरावर ही जी पाठ होती त्याची, त्या पाठीला या पूर्ण कमरेला त्याच्या असे घट्टे पडलेले बसून बसून पूर्ण. हे त्याची पाठ जसं आपण काम केलं आपल्या हाताला हे पडतात ना घट्टे, ते काळे होते ना आपल्या हातात, घट्टे समजते ना आपल्या हातात. आपण काही काम केलं किंवा दोरीने पाणी भरा, काही दिवसानंतर तुमच्या हाताला धब्बे पडतात असे काळे. ते बाबासाहेब आंबेडकर पूर्ण पाठ अशी त्याला अशी पूर्ण काळे झाले, असे म्हणजे एकदम जाड झाले ते बसून बसून. एवढा अभ्यास करायची त्याची तल्लीनता होती. कोणत्याही विषयाचा, कोणत्या विषयाबद्दल, कोणत्या काय लिहिलेलं आहे, कोणत्या पेज कोणत्या पुस्तकामध्ये हे सांगायची त्याची कॅपॅसिटी एवढी बुद्धिमत्ता होती. आणि ते काय एकदम असे एकदमच हुशार होते का, लहानपणी एकदम टॅलेंटेड होते, 90-91% 100पैकी 100% घेणार होते का, नाही, एकदम तुमच्यासारखेच होते, तुमच्यासारखे आमच्यासारखेच होते. पण त्यांनी ज्ञानाची त्याला भूक होती, ज्ञानार्जन केलं आणि एक तळमळ होती समाजाबद्दल, किंवा आपला समाज असा मागासवर्गीय आहे, त्याला खायला नाही, कपडे नाही घालायला, खूप म्हणजे एकदम अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे, त्याच्या समाजाला कुठे बाहेर काढायचं, ती तळमळ त्याच्या मनामध्ये होती. आणि त्या तळमळीतून त्यांनी ते जिद्दीतून ते शिकले. तशी आपल्यामध्ये सुद्धा तळमळ पाहिजे. आपल्या गावाचं नाव, आपल्या घराचं नाव, आपल्या समाजाचं नाव जर आपल्याला जर पुढे न्यायचं असेल, पुढे करायचं असेल तर तरी शिकायची जिद्द पाहिजे. काय तुम्हाला एकच सांगतो मी, तुम्ही काय एकदम करोडपती आपण सगळे काय आवडत नाही आहे का, आपल्या बाप करोडपती होता, आपल्याला सगळी प्रॉपर्टी आलेली आहे, आपल्याला काहीच करायचं नाही असं आपण कोणी हवा, आपण जेमतेम आहोत सगळे.
मग याच्यामधून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल एकच मार्ग आहे फक्त, तो म्हणजे शिक्षण. शिक्षण हे तुम्हाला कुठेही नेऊ शकते, कुठेही नेऊ शकते. आज गुगलचा जगात 1 नंबरची सॉफ्टवेअर कंपनी गुगल, त्याचा सीईओ भारताचा पोरगा आहे, सुंदर पिचाई. मायक्रोसॉफ्ट जी कम्प्युटरची सगळ्यात मोठी कंपनी आहे, तिथलं आपला हैदराबादचं पोरगा त्याचा पूर्ण जगाचा कारभार सांभाळला. कशामुळं? त्या घरी खूप पैसे होते म्हणून त्याला भरून ते लावलं त्याला. आपण ते साधे मास्तरची नोकरी लावायसाठी 50 लाख भरायला तयार होतो, होतो की नाही? त्याच्यानं नाही होत. पैशानं तुम्हाला ज्ञान मिळत नाही, ज्ञान हे घ्यावं लागतं. आणि जर ज्ञान मिळालं तुम्हाला जगात कोणीच बघू शकत. त्यामुळं आज जगातल्या सगळ्या देशामध्ये आपल्या भारतातील लोक राज्य करायला म्हणजे त्या ठिकाणी ते काम करायचं मोठ्या मोठ्या पदावर. कशामुळं? फक्त शिक्षणामुळे. आणि या 50 ते 60 वर्षामध्ये आपल्या भारतातल्या लोकांना शिक्षणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती केली. आणि जर तुम्हाला याच्यामधून बाहेर निघायचं असेल, तुम्हाला सांगू लक्षात घ्या, तुम्हाला जर तुमची परिस्थिती बदलायची असेल, आर्थिक परिस्थिती म्हणजे पैसे जर तुम्हाला पाहिजे असेल, काही पाहिजे असेल, तर तुम्हाला फक्त एकच मार्ग आहे, म्हणजे शिक्षण. चांगलं शिका, शिकले की आपण नोकरी लागते चांगली, नाही लागली तरी आपण एक चांगला माणूस होऊ शकतो. जर धंदा केला का बिझनेस केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या गोष्टी माहिती होतात, हे की नाही? पैशाचा हिशोब येते, बोलायचं तर हे समजते, हे की नाही? शिक्षणामुळे समजते. त्यामुळे शिक्षण घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे शिक्षण कधी सोडू नका. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श माना आणि त्याच्यासारखं शिकायला प्रयत्न करा. कारण की ते शिक्षणासाठी ते देवच आहे एक प्रकारे, आहे की नाही? जसं आपण देवाला मानतो ना, त्या पद्धतीने शिक्षणासाठी ते देव आहे. कोणते जाती धर्म पंथ वगैरे सगळं बाजूला ठेवा आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण या 2 गोष्टीचा मार्ग धरा. तुमच्या जीवनामध्ये खरोखर प्रगती होईल. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थ्यांनी तुम्हाला हेच आजच्या दिवशी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही शिक्षण शिका, बाबासाहेब आंबेडकरांसारखं शिक्षण शिका, त्याच्यासारखं पुस्तक वाचायला शिका. जिथं अंगामध्ये बाळगा, आपोआप तुम्ही एक मोठे आणि चांगले सुजाण भारताचे नागरिक होता. तर अशा पद्धतीनं सांगण्यासारखं खूप आहे आणि मी तुम्हाला दिवसभर सांगू शकतो एवढं. त्याच्याबद्दल जेवढं सांगू तेवढं कमी आहे, कारण त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे. त्याचे एक म्हणजे तुम्हाला फक्त एकच किस्सा सांगायचा लायब्ररीचा, असे खूप सारे आहेत. लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये काय झालं, याच्यामध्ये तिथं बऱ्याच ठिकाणी बडोद्यामध्ये काय झालं, असे खूप सारे प्रसंग आहेत. सत्याग्रह त्यांनी केलेले, महाराष्ट्र सत्याग्रह आहे, 14 एप्रिलचा सत्याग्रह, खूप ठिकाणी असे अनेक संघर्ष त्यांनी केले. त्यांनी ज्ञान फक्त सांगितलं नाही, तर ज्ञान नुसतं लिहिलं नाही, पुस्तकं लिहिलं नाही, तर ते ज्ञान कृतीमध्ये आणून जमिनीवर करून दाखवलं, सत्याग्रह करून दाखवलं. तर अशा पद्धतीने हे माणूस फक्त बोलणार नव्हतं, तर करून दोन्ही ठिकाणी सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचं क्षेत्र व्यापक आहे. आज आपल्या संविधानामुळं त्यांनी जे भारतात संविधान लिहिलं त्याच्यामुळे आज आपण 70 ते 80 वर्ष झाले, आपण स्वतंत्र आहोत. आपल्या देशाची खूप सारी प्रगती झालेली आहे. पहिले आपल्या देशामध्ये सुई बनायची नाही, आज आपल्या देशामध्ये आपण चंद्रावर गेलेलो की नाही? ही प्रगती आपली सगळ्यांची कशामुळे झाली? त्या भारतीय संविधानामुळे आपल्याला जे अधिकार मिळाले, जे शिक्षणाचा अधिकार मिळाला, मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळाला, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या, शाळा आहे ते सगळं याची संविधान करण्याची देण आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण त्या सर्व त्याच्या गोष्टीचे या ठिकाणी आभार मानूया आणि त्यांना एक आदर्श मानून शिक्षणाचा मार्ग धरूया. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द